ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। योगेंद्र थोरात यांच्याकडून रस्ता झाल्याने स्वप्ननगरीतील नागरिकांचे झाले स्वप्न पूर्ण। थोरात यांचे मानले आभार। मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील जुनी ख्वाजा वसाहत आणि नवीन स्वप्ननगरी येथे काँक्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने झाला। या वस्तीमध्ये कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध नव्हती, ती या 5 वर्षात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी करून दिली आहे। त्यांनी या 5 वर्षात सर्व भाग सुधारला आहे। भागातील नागरिकांना 1.5 किलोमीटर अंतरावरून फिरून यावं लागत होतं, पण आता रोड केल्याने या नागरिकांना सोयीचं झालं आहे। तर या भागात पाणी, लाईट, गटार आणि आज सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता झाला, त्यामुळे येथील नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। हाकेच्या अंतरावर शाळा, रुग्णालय आणि आता या भागात पिण्यासाठी पाणी नव्हतं, आता मुलांना पिण्यासाठी पाणी येणार आहे। लवकरच या भागात मुलांसाठी स्विमिंग टँक होणार असल्याची माहिती योगेंद्र थोरात यांनी दिली। तर सर्व सोयी सुविधा करून दिल्याने नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले आणि सत्कार केला। जुना ख्वाजा वसाहत आणि नवीन स्वप्ननगरीचा भाग, तिथं आधी पाण्याची व्यवस्था नव्हती। सर्वप्रथम मागच्या वर्षी पाण्याची व्यवस्था केली। जवळच मुलांना हाकेच्या अंतरावर शाळेची व्यवस्था झालेली आहे, दवाखान्याची व्यवस्था झाली आहे। खूप चांगलं एक वाचनालय उभारतंय। इथल्या लोकांना 1.5 ते 2 किलोमीटर फिरून खतीब हॉलकडून मेन रोडला जायला लागत होतं। तर आपण यांना मागून एक चांगला आज सिमेंट काँक्रीटचा रोड करून दिला आहे की जे त्यांना 1.5-2 किलोमीटर फिरून जायला लागत होतं, ते अंतर फक्त 100 ते 150 मीटरवर आले। तर जवळपास सगळीच कामं संपलेत आणि हा रोड 2.5 वर्षापूर्वी BBMचा झाला होता आणि आता काँक्रीटचं। असे बरेच पहिले 18 साली जे रोड केलते आम्ही, की ते आता खराब होत आहेत 2-3 वर्षात। 2 वर्ष त्याची गॅरंटी असते, 4 वर्ष चालले रोड आणि परत एकदा दुसऱ्यांदा करायची आम्हाला ती संधी मिळायला लागल्या आणि दुसऱ्यांदा करताना आम्ही काँक्रीटचीच करत आहे। कारण काँक्रीटचे रोड हे 15 वर्ष 20 वर्ष बघायला लागत नाहीत, वारंवार त्याला खर्च येत नाही। आणि आज या वस्तीला एक चांगला रोड, पाणी, शाळा, हॉस्पिटल मिळाले, त्याबद्दल नागरिकांच्या तर समाधान आहे। मला जमल तेवढं सगळं काम करत आहे। लोकांना प्यायला पाणी नव्हतं, लवकरच इथं पोहण्यासाठी पाणी उपलब्ध होतंय, म्हणजे स्विमिंग टँकची पण मंजुरी आलेली आहे, असं मला सांगायला आनंद वाटतो। वार्डातले आमच्या 100% शेतापर्यंत रस्ते, गल्लीबोळातले रस्ते सगळे संपले। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।